नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये की मी मुंबईला आलो आहे आपल्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड स्कूलमध्ये मोबिलिटी वगैरे ह्या सर्व गोष्टी शिकायला. तर इथे काही माझे नवीन मित्र बनलेत. तर मी आपल्या ज्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक आपल्या मित्राची ओळख करून देईन थोडक्यात. तर आज आपल्यासोबत आहेत सुशील कदम. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपण कुठून आला आहात? तुमचं गाव कोणतं? माझं गाव आहे रत्नागिरी, चिपळूण, विसापूर. हां. इथे राहतो मी. हां. तर मी पण आता इथे कॉम्प्युटर वगैरे शिकत आहे. तुम्ही मला पहिल्यांदा सांगा की तुमचं वय किती आहे आता? माझं वय 24 आहे. 24 वय आहे का? हो. आणि तुम्हाला हा जे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, ब्लाइंडनेस आहे, हां. ही कधीपासून आहे? हे जो डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तो लहानपणापासूनच आहे. तो ऑलरेडी काय सांगितलं तो लहानपणी म्हणजे नेमका विषय काय डॉक्टरांनी म्हणजे? विषय असा आहे की जे ग्रहण म्हणतात ना, हां, त्या हां. ग्रहणमध्ये मला ते डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि 20+ आम्ही डॉक्टर केले होते, पण डॉक्टर म्हणतात आहे की तुमची नस जे आहे ते बारीक आहे, त्याच्यामुळे होऊ नाही शकत. होऊ शकत आणि नाही. त्याच्यावर जरी आम्ही ऑपरेशन केलं हां. तर आम्ही त्याची जबाबदारी आम्ही नाही घेऊ शकत असं. ओके. आणि आता तुमचं शिक्षण वगैरे किती झालं आहे? माझं शिक्षण तसं 10वीपर्यंत झालं. आणि 10वी नंतर पुढं? 11वी केली मी. हां. तसं आता 12वी करायची, अजून 12वी नाही केली, पण 11वीपर्यंत झालं शिक्षण माझं. ओके. आणि तुम्ही आता पहिल्यांदाच इथं ब्लाइंड स्कूलमध्ये आला आहात की ह्याच्या अगोदर पण तुम्ही कुठे गेला होता? हो, याच्या अगोदर पण गेलो होतो. कुठे? जसं की वरळी एक आहे ससमेरा म्हणून आहे एक आहे तिकडे. हां. सेंचुरीच्या पुढे आहे ते. तिथे काय तर शिकवलं तिकडे जातं? पण मोबिलिटी म्हणजे तिकडे पण ह्याचे कोर्स असतात, कॉम्प्युटर वगैरे, कॉम्प्युटर, मसाज, हां. परत बेसिक इंग्लिश आणि मराठी वगैरे शिकवतात तिथे. मराठी ओके. टायपिंग वगैरे. हां. आणि प्लस मोटर वायडिंग म्हणजे इलेक्ट्रिकचे जे काम असतं हां. ते तिकडे शिकवतात. आणि आपली जी स्टिक आहे हां. तीसुद्धा तिकडे बनवायला आपल्याला शिकवतात. हो. आणखीन आता तुम्ही इथे आला आहात तर इथं तुम्हाला म्हणजे कसं वाटतं, म्हणजे तुम्हाला इथं मोबिलिटी वगैरे येते का? म्हणजे काठी घेऊन चालता वगैरे येते का? हो. येते का? हो. आणि कम्प्युटरचं तुम्हाला काय तुम्ही शिकलात? कम्प्युटरमध्ये सध्या तरी त्याच्यानंतर परत अजून एक कोर्स झालेला आहे माझा कुर्ल्याला. जसं की समर्थनाम फाउंडेशन एक नावाची संस्था आहे. तसंच कुर्ल्याला एक संस्था आहे समर्थनाम फाउंडेशन कुर्ल्याला. तर तिथे पण तो कोर्स झालेला आहे कॉम्प्युटरचा. तिथे तो 3 महिन्याचा झालेला आहे. तिथे लॅपटॉपवर शिकवलं होतं आम्हाला कसं वगैरे. तुम्हाला आता कम्प्युटर, लॅपटॉप वगैरे सर्व बेसिक गोष्टी जमतात? हो. ओके. आणि आता इथे म्हणजे तुमच्या घरी कोण असते? घरी माझी मम्मी, भाऊ, बहीण, वडील आहेत, पण वडील सध्या आमच्याजवळ नाही आहे. ओके. हां, असून द्या, काय नाही. आणखीन घरी आता मुंबईमध्ये राहतो तुम्ही? मुंबईमध्ये मी पनवेल इथे राहतो. नवी मुंबईमध्ये. हां. तिकडे राहतो मी. आणि भाऊ वगैरे काय? भाऊ वगैरे एक भाऊ आहे, 2 बहिणी आहेत. कॉलेजचे कोण मित्र वगैरे तुमचे कोण आहेत का? आहेत. मग त्यांना दिसतं का ब्लाइंड? नाही, ते पण ब्लाइंडच आहेत. ब्लाइंडच आहेत सर्व? हो. ओके. आणि आता इथे तुम्हाला यायचं असं म्हणजे तुम्ही का निर्णय घेतला इथे? इकडे कोणी सांगितलं तुम्हाला की ते तुम्ही जावा, ट्रेनिंग घ्या, का तुमचं काय प्लॅन ठरलं? मी माझ्या मनाने झालो आहे. मनाने आले का? पण प्लस म्हणजे इथे माझे 1-2 मित्र येऊन गेलेले आहेत, त्यांनी पण मला सांगितलं. पण तसं मी माझ्या मनानेच ठरवलं की बा इथं घरी बसण्यापेक्षा इथं येऊन जाऊया आपण. हां, काय नवीन शिकाय मिळेल, नवीन काहीतरी शिकायला भेटेल वगैरे. ठीक आहे. आणखीन आता मग पुढचं प्लॅनिंग तुमचं काय आहे की कसं काय हे करणार? पुढचं जॉबची तयारी चालू आहे, इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे. आताच काल इंटरव्ह्यू दिला मी कॉल सेंटरमध्ये. तर ते जे असे काय म्हणतात ते कॉल सेंटरचं, मग आता ते ऑफिसमध्ये आपल्याला तिथं जावं लागणार का घरातूनच वर्क फ्रॉम होम असणार? वर्क फ्रॉम होम पण करू शकतो आणि येऊन जाऊन सुद्धा करू शकतो. पण आपल्यासाठी वर्क फ्रॉम होम जर ठीक आहे, तो जॉब आहे तो आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे आपण इकडे तिकडे जाण्यापेक्षा घरी बसून आपण आरामात करू शकतो. ओके. आता तुम्ही मला सांगा, जसं की तुमचं ब्लाइंडनेस किती टक्के आहे? माझं ब्लाइंडनेस 100%, 100% म्हणजे काय सुद्धा पूर्ण समोर डोळ्यासमोर अंधारच आहे ना? हो. आता तुम्ही कम्प्युटरचं जसं सांगितलं मला तसं तुम्ही सांगा की तुम्ही मोबाईल वापरू शकता का?
हो मोबाईल मी वापरू शकतो. आता तुमच्याकडे जो मोबाईल आहे तो हां. बटनाचा मोबाईल आहे का स्क्रीन टच आहे? माझ्याकडे मोबाईल जो आहे तो स्क्रीन टचचा आहे, सॅमसंगचा आहे. सॅमसंगचा मोबाईल याच्या आहे. याच्या अगोदर 2 वर्ष म्हणजे जसं मी 10वीच्या नंतर मोबाईल घेतला, हम्म. 10वीच्या नंतर त्यानंतर माझ्याकडे छोटेसे मोबाईल होते हम्म. कीपॅडचा. हम्म. नंतर मोबाईल मोठा फॉर्म भरून मोठा मोबाईल घेतला, हम्म. तेव्हा मला हळूहळू आमच्या शाळेतनं शिकवण्यात आलं. हम्म. तेव्हा आमच्या रत्नागिरीच्या शाळेमध्ये असताना पण मी शिकलो होतो अँड्रॉइड मोबाईल. हम्म. नंतर मग बाकीचं सगळं व्हॉट्सअप वगैरे कसं खोलायचं वगैरे ते सगळं मी शिकलो स्वतः. म्हणजे आता तुम्ही मोठ्या मोबाईलवरती जसं व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे पाठवू शकता हां सा हां हां हां. कोणी तुम्हाला काय मेसेज पाठवलं तुम्ही वाचू शकता हो सा? हो हो हां ओके ओके म्हणजे बेसिक सर्व तुम्ही कम्फर्टेबल आहे मोबाईल वगैरे वापरा. हो. ओके 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 ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली मित्राची छोटीशी ओळख होती आणि मित्राचं वय जसं की माझ्याच वयाचे आहेत 24-25च्या ह्याच्यामध्ये. तर आमची जी छोटीशी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.